नमस्कार. नवदिशाच्या अचीव्हर सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या मालिकेमध्ये आपण राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या गुणवंत शिक्षकांच्या मुलाखतींची एक मालिकाच प्रसारित करणार आहोत. नवनीत फाउंडेशनच्या नवदिशा पोर्टलचा हा एक उपक्रम आहे. नवदिशा पोर्टल हे खास शिक्षकांसाठी वाहिलेलं एक पोर्टल आहे. यंदा हे पोर्टल 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाचं औचित्य साधून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या आणि गुणवंत शिक्षक हा पुरस्कार पटकावणाऱ्या या शिक्षकांशी बातचीत करणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सन्माननीय नारायण मंगलराम सर. या नारायण मंगलराम सरांना वर्ष 2020चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. 2016 सालचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारही सरांना लाभलेला आहे. याखेरीज सर अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांचे मानकरी आहेत. बालभारतीचे पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटेड अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सर पार पाडत आहेत. सर सध्या अहमदनगर येथील लाहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथे कार्यरत आहेत. सर्वप्रथम सर, मला आपल्या शाळेविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅडम. सर्वप्रथम मी नवदिशा या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी या बातचीतच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या शिक्षकांना एक संधी उपलब्ध करून दिलेली, की ज्याच्या माध्यमातून त्यांचे अनुभव जे आहेत, त्यांचा प्रवास जो आहे तो सर्व शिक्षकांच्या समोर मांडण्याचा, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जसं आपण म्हणालात की नावावरूनच लक्षात येते की गोपाळवाडी अर्थात भटक्या विमुक्त समाजाची वस्ती असणारी आमची अतिशय छोटीशी चेडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारी साधारणपणे 100 उमऱ्यांचं गाव असणारी अशी ही वस्ती आहे. आणि जवळजवळ सर्वच विद्यार्थी जे आहेत ते साधारणपणे भटक्या विमुक्त समाजातले अल्पशिक्षित किंवा अशिक्षित पालकांचे आर्थिक स्तर ज्यांचा खूप निम्न आहे अशा कुटुंबातून येणारे विद्यार्थी जे आहेत ते आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि अशा ठिकाणी मी काम करत असताना त्या शाळेला काहीतरी वेगळी दिशा देण्याचं काम, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपल्या कलागुणांना सादर करण्याची संधी देण्याचं काम आम्ही आमच्या शाळेमध्ये केलेलं आहे. आणि त्याच्याच एक रिकॉग्निशन म्हणून मला 2020चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. खूपच छान सर. इतक्या दुर्गम भागामध्ये आपण निष्ठेने काम करत आहात. आपण सर्वच असं जाणतो की केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे खरं शिक्षण नाही. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त मुलांच्या जडणघडणीसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत असाल. याविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्कीच मॅडम. आता काय झालेलं की कोविड नंतर म्हणजे साधारणपणे 2020 नंतर व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना जी आहे ती सर्वसामान्य झालेली आहे. पण आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडीमध्ये आम्ही साधारणपणे 2017 पासूनच व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना जी आहे तिची अंमलबजावणी केलेली आहे. माझे एक पालक जे आहेत ते BSFमध्ये होते आणि ते काश्मीर बॉर्डरवर असताना आम्ही एकदा त्यांना व्हिडिओ कॉल केला होता की जेणेकरून BSFचा कॅम्प कसा असतो, तिथं बर्फ कसा पडतो, या गोष्टी आम्ही त्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवल्या. आणि हे दाखवत असताना मला असं अनुभवायला मिळालं की विद्यार्थी अतिशय तल्लीन झालेले आहेत आणि तिथला परिसर किंवा एकंदरीतच तो कॅम्पचा परिसर, सैनिकांचं जीवन, ह्या गोष्टी पाहताना विद्यार्थ्यांचा खूप रस आणि त्यांचं स्पॅन ऑफ अटेन्शन जे आहे ते खूप थोडा असणारं स्पॅन ऑफ अटेन्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसलं. त्यांना त्याच्यामध्ये स्वारस्य येते असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यातूनच मला व्हर्च्युअल क्लासरूमची ही संकल्पना आपण आपल्या वर्गामध्ये राबवायला पाहिजे असं वाटायला लागलं. त्यातून मग मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर नावाची कम्युनिटी आहे आणि जगभरातले साधारणपणे 5000पेक्षा जास्त अतिशय इनोव्हेटिव्ह आणि वेगळं काम करणारे शिक्षक जे आहेत त्याचे ते रजिस्टर्ड आहेत. आणि जगभरातनं या शिक्षकांबरोबर मग आपल्याला संपर्क साधता येईल म्हणून मी सुद्धा त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं. आणि सांगायला आनंद वाटतो की भटक्या विमुक्त समाजाच्या वस्तीवरच्या विद्यार्थ्यांनी 25 देशातल्या 200पेक्षा जास्त शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबर आम्ही या मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर कम्युनिटीच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यात विद्यार्थी आपल्या भारतीय कला, संस्कृती किंवा
वाचन किंवा पोयम्स याचं गायन वगैरे करून दाखवायचे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ जे आहेत, मिस्ट्री स्काईप नावाचा खेळ आहे की ज्याच्यामध्ये येस नो टाईप क्वेश्चन विचारून विद्यार्थी काय करायचे की समोरच्या आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय त्या विद्यार्थ्यांचा देश किंवा त्यांनी मनात धरलेला एखादा प्राणी किंवा एखादी संख्या ओळखण्याचा खेळ त्याच्या माध्यमातून घ्यायचे. याच्यातूनच पुढं आम्ही कल्चरल बॉक्स, दक्षिण कोरियातल्या एका शाळेबरोबर कल्चरल बॉक्स एक्सचेंज केला, ज्याच्यामध्ये आम्ही आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृती जी आहे, म्हणजे अगदी नऊवार आहे, धोतर आहे किंवा गांधी टोपी आहे किंवा महिलांचे वेगवेगळे आभूषण आहेत, काही खाद्यपदार्थ आहेत, ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून तो कल्चरल बॉक्स फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष दक्षिण कोरियाच्या त्या शाळेला पाठवला आणि सेम त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या संस्कृतीची ओळख आपल्याला होईल अशा पद्धतीने दक्षिण कोरियन खेळ, त्यांचे काही खाद्यपदार्थ, त्यांचे म्हणजे बाहुला बाहुली, त्याची वेशभूषा, या गोष्टी लक्षात येतील अशा पद्धतीचा कल्चरल बॉक्स आपल्याला पाठवला. यातनं एक सांस्कृतिक देवाणघेवाण जी आहे ती विद्यार्थ्यांची अधिक वृद्धिंगित होत गेली आणि फक्त आपण एका छोट्याशा वस्तीवर राहत असलो तरी जगाकडे बघण्याची खिडकी जी आहे ती त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली. त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो अधिक व्यापक झाला. हा एक अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरू केला. या व्यतिरिक्तही मग अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर असेल, आनंददायी शिक्षणासाठी आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनंतर आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगचा अधिकृतरित्या समावेश करण्यात आला NEP मध्ये, कला समन्वित शिक्षण. पण त्यापूर्वीच 2017 पासून आम्ही आमच्या शाळेमध्ये कला समन्वित शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग करत आलो आहे. म्हणजे कलेचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर करत असताना संगीत कला असेल, नृत्य कला असेल, गायन कला असेल, अभिनय असेल किंवा मग फिंगर पपेट्स असतील, हँड पपेट्स असतील किंवा मास्क असतील, याचा वापर करून विद्यार्थ्यांचं जे शिकणं आहे ते अधिक आनंददायक कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग केले. आणि त्यातूनच NCERTने 2019ला देशभरातल्या 11 शाळांना भेटी दिल्या होत्या की आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगचा कशा पद्धतीने वापर शाळांमध्ये केला जातोय. आणि मला सांगताना आनंद होतो की आमची छोटीशी ही शाळा जी आहे ती त्यापैकी एक शाळा होती. NCERTची टीमने 3 दिवस आमच्या शाळेला भेट देऊन त्याचे इनपुट्स जे आहेत ते सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला दिले आणि त्याच्यानंतर आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगचा सुद्धा समावेश जो आहे तो NEP मध्ये आणि CBSEच्या माध्यमातून भारतभरातल्या सर्व शाळांमध्ये करण्यात आला. खूप छान. शिक्षण आनंददायी बनवण्यासाठी सर अनेक दर्जेदार उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत आहेत असं सरांनी सांगितलेलंच आहे. सर मला असं विचारायचं आहे की तुम्ही सारखं असं म्हणताय की आमची छोटीशी शाळा आहे किंवा तुम्ही म्हणालात की अगदी दुर्गम भागामधली ही शाळा आहेत, तर या शाळेचा पालक वर्ग नेमका कसा आहे आणि या सगळ्या उपक्रमांसाठी पालकांचा सहभाग कसा मिळतो? पालकांचा खूप छान आणि अतिशय म्हणजे सक्रिय असा सहभाग ज्याला म्हणतो आपण. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिशय म्हणजे दुर्बल घटकातला असा हा पालक वर्ग आहे. शिक्षण घेणारी सुद्धा पहिली किंवा दुसरीच पिढी जी आहे ती आमच्या शाळेमध्ये असते. जे शिकलेले पालक आहेत ते सुद्धा अल्पशिक्षित आहेत किंवा बरेचसे पालक आहेत अशिक्षित आहेत. असं असलं तरी आपली शाळा, आपल्या शाळेतले आपले पाल्य जे आहेत, विद्यार्थी जे आहेत ते काहीतरी चांगलं करतात, आपल्या शाळेतले शिक्षक काहीतरी चांगलं करतात असा विचार करून ते यथाशक्ती शाळेला सर्व प्रकारचं सहकार्य जे आहे ते पालक प्रत्येक वेळी देत असतात. आणि त्याच्याच माध्यमातून मी आता सांगितल्याप्रमाणे NCERTच्या टीमनी शाळेला भेट दिली. त्या व्यतिरिक्तही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गोपाळवाडीची शाळा जी आहे ती सतत आघाडीवर असते. सांस्कृतिक सादरीकरण असेल ते तालुक्यातलं असेल किंवा जिल्ह्यातलं असेल किंवा आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणं असेल किंवा बचत गटाच्या कार्यक्रम जिल्हा स्तरावर काही शाळांना, मोजक्या शाळांना सादरीकरणाची संधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सादरीकरण करणं असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेला संधी मिळते. आणि याच्यामध्ये पालकांचा, शाळा व्यवस्थापन समितीचा आणि ग्रामस्थांचा खूप मोठा रोल असतो. खूप मोठं सहकार्य आणि मदत ते सातत्याने शाळेला करत असतात. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व आपल्या पालकांनी व्यवस्थित जाणलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आपण हे काम करत असतो तेव्हा अनेक अडचणींचा किंवा प्रतिकूल परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागतो. प्रत्येकालाच तो कमी अधिक फरकाने करावा लागतो. तर अशा काही अडचणी आपल्याला येतात का आणि मग त्यावर आपण मात कशी करता? अडचणी म्हणजे भौतिक सुविधांचा अभाव जो आहे तो आजही जिल्हा परिषद शाळेला सर्वात मोठी भेडसावणारी समस्या जर आपण कुठला विचार केला तर भौतिक सुविधांचा अभाव जो आहे तो जिल्हा परिषद शाळांच्या समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि त्यावर मात करण्यासाठी मग आम्ही
आमच्या अहमदनगर जिल्हा परिषदेने मिशन आपुलकी नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून समाजाकडनं लोकसहभाग गोळा केला जातो. मग काही समाजातले दानशूर व्यक्ती असतील, काही संस्था असतील, काही कंपन्या असतील, काही कारखाने असतील, जे CSR फंडमधनं हा फंड उपलब्ध करून देतात. किंवा अगदी नुकताच निरंजन सेवाभावी संस्था नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे, जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेत असतात. त्या विद्यार्थ्यांनी आमच्या गोपाळवाडी शाळेचं शैक्षणिक पालकत्व घेऊन शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना एज्युकेशनल किट जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये शाळेच्या ड्रेसपासून तर बॅग, स्कूल बॅग, वर्षभर पुरतील एवढ्या वह्या, स्टेशनरी, अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. याच्या माध्यमातून त्या अडचणींवर मात करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्तही लोकसहभागातून आम्ही म्हणजे डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम या गोष्टी शाळेसाठी मिळवलेल्या आहेत. नुकताच म्हणजे शाळेला सभामंडपसुद्धा मिळवलेला आहे. अशा गोष्टी लोकसहभागातनं CSR फंडमधनं मिळवून त्यावर मात करण्याचा आणि शासकीय योजनांचा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त फायदा गावातल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. खूप छान. म्हणजे एक चांगलं काम आपण करायला उभं राहिलो की देणारे अनेक हात आपल्या पाठीशी उभे राहतात, हेच यातून सिद्ध होतं. मला याच्यात थोडंसं सांगायला आवडेल की अहमदनगर जिल्हा परिषद आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन, म्हणजे जे अहमदनगरचे भूमिपुत्र जे आहेत ते जगभरामध्ये आपल्या व्यवसाय उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले आहेत, त्यांचं ग्लोबल नगरी फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे. आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यातल्या काही मोजक्या शाळांमध्ये म्हणजे VC नावाचं, म्हणजे व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग नावाचा एक प्रोग्राम राबवला जातो. आणि त्या अंतर्गतही कॅनडाचे शंकर नगरे म्हणून आहेत, ते आमच्या शाळेचे मेंटॉर आहेत. ते आमच्या ग्रामस्थांशी नियमित व्हर्च्युअली संवाद साधत असतात, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत असतात आणि त्यावर कशा पद्धतीने ग्लोबल लेवलवरनं म्हणजे आपल्या भूमिपुत्रांच्या माध्यमातून मदत मिळवून देऊ शकतो याचा ते प्रयत्न करत असतात. त्या व्यतिरिक्त अविनाश मेहत्रे नावाचे US मध्ये स्थायिक झालेले आपल्या अहमदनगरचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी आमच्या शाळेतल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचनालयासाठी त्यांनी जवळजवळ 5,000 रुपये किमतीची पुस्तकं जी आहेत ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली, की जेणेकरून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचं एक्सपोजर त्याच्या माध्यमातून मिळावं. तर अशा पद्धतीने तुम्ही जशा म्हटल्या की देणारे खूप आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि तोच प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. सर, मघाशी तुम्ही उल्लेख केला, म्हणजे आज आपण बघतो आहोत की जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दर्जेदार शिक्षण देत आहेत आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पण या जिल्हा परिषद शाळांसमोर अनेक प्रश्न आहेत. तुम्ही मघाशी एका प्रश्नाचा उल्लेख केला की आर्थिक पाठबळ हे गोळा करावं लागतं. तसे जिल्हा परिषद शाळांचे आणखी कोणते प्रश्न आपल्याला जाणवतात? सगळ्यात महत्त्वाचा एक आर्थिक पाठबळाचा विषय आहे. आणि म्हणजे शाळेतर जी कामं आहेत त्यांचं प्रमाण, आता आपण जर सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिक्षकांशी चर्चा केली तर सगळ्यात महत्त्वाचं की शाळेतर कामं जी आहेत त्यांचं प्रमाण गेल्या काही दिवसामध्ये खूप वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम कुठे ना कुठे कळत नकळत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. की दररोज खूप उत्साहाने शिक्षक जे आहेत ते आपल्या शाळेमध्ये जात आहेत की आज मी जाऊन काहीतरी खूप चांगलं विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारे, काहीतरी नवीन उपक्रम राबवणारे किंवा अध्यापन काहीतरी नाविन्यपूर्ण पद्धतीने करणारे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळीच लगेच त्यांना कुठली तरी माहिती आहे किंवा काहीतरी अशा गोष्टींमध्ये शिक्षकांची एनर्जी लेवल जी आहे ती जात असल्या कारणाने त्यांचं गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडं म्हणजे त्यांना हवा तेवढा वेळ त्यांना देण्यामध्ये थोड्याशा मर्यादा येत आहेत. आणि दुसरं आणखी म्हणजे पुरेसे क्षमतेने शिक्षक उपलब्ध नसणं, शिक्षक असले तर पर्यवेक्षणीय यंत्रणेमध्ये अनेक जण म्हणजे प्रत्यक्ष कार्यरत नसल्यामुळं त्यांच्या कोणाकडे तरी इन्चार्ज लोकांचा भरणा असणं, अशा गोष्टीमुळे सुद्धा जिल्हा परिषद शाळांच्या समोर वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे भौतिक सुविधांचा अभाव आहे किंवा अपुरी शिक्षक असतील किंवा शैक्षणिक कामं असतील, शैक्षणिक कामांचा म्हणजे खूप बोजा सध्या शिक्षकांवर पडलेला आहे. नक्कीच ही परिस्थिती बदलेल अशी आपण आशा करूया. अशाही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक जे आहेत ते अतिशय उत्तम काम करून शाळेकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याचा खूप झपाट्याने प्रयत्न होतोय. आणि याचं खूप चांगलं आशादायक चित्र जे आपल्याला आहे ते ग्रामीण भागामध्ये विशेषतः पाहायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शाळांकडे पुन्हा एकदा ओढा वाढलेला आहे. सर, आपण पाहतो आहोत की जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दर्जेदार काम करत आहेत. तिथले शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी
यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. पण या जिल्हा परिषद शाळांसमोर अनेक समस्या आहेत. आपल्याला एक शिक्षक म्हणून काय समस्या जाणवतात? नक्कीच मी आधी सांगितल्याप्रमाणे भौतिक सुविधांचा अभाव ही सगळ्यात मोठी समस्या तर आहेच. त्या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामांचा शिक्षकांवर किंवा शाळांवर पडणारा बोजा जो आहे ती एक खूप मोठी समस्या आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं आहे की शिक्षक सकाळी आपल्या शाळेमध्ये जात असताना खूप उत्साहात आनंदात आज मला काहीतरी खूप नाविन्यपूर्ण काहीतरी शाळेमध्ये राबवायचं आहे, उपक्रम राबवायचं आहे किंवा काहीतरी शिकवायचं आहे अशा उत्साहाने शाळेत जातात. पण शाळेत गेल्यानंतर कुठलं तरी अशैक्षणिक काम येतं आणि त्या अशैक्षणिक कामामध्ये त्या शिक्षकाचा सकाळचा महत्त्वाचा किंवा बराचसा दिवसाचा वेळ जातो आणि त्याचा उत्साहावर पाणी पडतं. तर ही एक खूप मोठी समस्या मला वाटतं आजच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या समोर जाणवत आहे. त्या व्यतिरिक्तही मग म्हणजे पुरेशी शिक्षक संख्या नसणं किंवा जे पर्यवेक्षणीय यंत्रणा आहे त्या पर्यवेक्षणीय यंत्रणेमध्ये अनेक शिक्षकांचाच म्हणजे त्यांच्या डेप्युटेशनवर घेऊन त्यांच्या माध्यमातून पर्यवेक्षणीय यंत्रणा चालवणं अशा गोष्टीसुद्धा केल्या जात आहेत. आणि जिल्हा परिषद शाळा या म्हणजे अध्यापनाच्या केंद्रापेक्षाही प्रयोगशाळा म्हणून खूप जास्त मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहे. कुठली शासकीय योजना असेल किंवा काहीही असेल तर त्याचा प्रयोग सुरुवातीला शाळावर करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिक्षकांची इच्छा असूनही प्रयत्न असूनही त्यांना या समस्यांमुळे त्याच्यापासून वंचित राहावं लागतंय. नक्कीच. म्हणजे भौतिक सुविधांचा अभाव असेल किंवा अपुरी शिक्षक संख्या असेल किंवा अशैक्षणिक कामांचा बोजा असेल यासारख्या अनेक समस्यातून वाट काढत हे शिक्षक वाटचाल करत आहेत. हे चित्र नक्कीच आशादायक आहेत. बरोबर. सर, भारतीय शिक्षण पद्धती ही प्राचीन काळापासून अतिशय आदर्श मानली गेली आहे. बरोबर. पण कालांतराने त्याच्यामध्ये एक बंदिस्तपणा आला, एक संकुचितपणा आला. ज्ञानावरती भर न देता केवळ गुणावरती भर देऊन आजचे विद्यार्थी हे गुणार्थी झालेले आहेत. याबद्दलचं आपलं मत काय आहे? नक्कीच जाणवते की आज आपण पाहिलं तर गळे कापूस स्पर्धा सगळीकडे आपल्याला असलेली पाहायला मिळते आणि हीच स्पर्धा म्हणजे शहराकडनं ग्रामीण भागातही आले आणि विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त पालकांमध्ये ही स्पर्धा निर्माण झाल्या कारणाने प्रत्येकजण गुणार्थी झालेले, ज्ञानार्थी होण्यापेक्षा गुणार्थी. गुणांकडं म्हणजे मार्कशीटवर किती गुण त्या विद्यार्थ्याला मिळत आहेत याच्यासाठी त्या विद्यार्थ्याची, पालकांची आणि शिक्षकांची सुद्धा काही ठिकाणी धडपड सुरू असल्याची पाहायला मिळते. याच्यातनं बाहेर जाऊन आपण विद्यार्थ्यांना गुण किती मिळवत त्यापेक्षाही त्याला जे ज्ञान त्यांनी ग्रहण केलेले त्या ज्ञानाचा त्याला वैयक्तिक जीवनामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे, त्याने तो केला पाहिजे किंबहुना. यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे मागचे CC सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असेल त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं वर्षभर मूल्यमापन यासाठीच केलं जात होतं किंवा आता NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे त्याच्यामध्ये तर यावर जास्तीचा भर दिलेला आहे की विद्यार्थी फक्त आपला गुणार्थी न होता तो खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी कशा पद्धतीने कौशल्याधारित शिक्षण त्याला देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्याला प्रत्यक्ष ज्ञानाचा वापर व्यवहारामध्ये कशा पद्धतीने केला जातो यासाठीचे सुद्धा काही उपक्रम शिक्षक म्हणून आपण शाळेमध्ये निश्चित राबवले पाहिजे की जेणेकरून आपण शाळेमध्ये जे शिकतोय त्याची सांगड जी आहे ते विद्यार्थी काय करतील, दैनंदिन जीवनाशी जोडतील, घालतील आणि आपण शिकत असलेल्या गोष्टीचा नक्कीच आपल्याला व्यवहारात फायदा होतो हे त्यांच्या लक्षात येईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने घेतलेलं शिक्षण जे आहे ते म्हणजे योग्य मार्गाला लागेल आणि आनंददायी होईल. बरोबर आहे. शाळेमध्ये शिकताना वर्गामध्ये आपल्यासमोर अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात. आपल्याला असं जाणवतं की काही विद्यार्थी हे अध्ययन अक्षम आहेत, अभ्यासामध्ये थोडेसे मागे पडत आहेत. तर अशा अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही विशेष उपक्रम राबवता का? नक्कीच. खरं तर आता ज्ञानरचनावादानंतर हे आपण म्हणजे विद्यार्थी कसा शिकतो या गोष्टी अभ्यासात असताना आपल्याला लक्षात आलेले की सर्वच विद्यार्थी जे आहेत त्यांची पात्रता जी आहे ती अगदी समान प्रमाणात आहे. फक्त शिकवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो का याचा विचार प्रत्येक शिक्षकाने करून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो कशा पद्धतीने शिकेल किंवा तो कशा पद्धतीने ते अध्ययन क्षमता प्राप्त करेल यासाठी वेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. तर त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देऊन त्याला प्रेमाने जवळ घेऊन कुठल्याही नकारात्मक बाबी किंवा नकारात्मक प्रबलन आपल्याकडनं त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत चुकूनही होणार नाही याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. वारंवार त्या विद्यार्थ्याला आपण जर सकारात्मक प्रबलन दिलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांमध्ये फरक पडतो. त्या व्यतिरिक्तही की विद्यार्थ्यांचं
पीअर लर्निंग ज्याला म्हणतो आपण, गट अध्ययन, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये 2 चांगले विद्यार्थी आणि 2 थोडेसे कमकुवत विद्यार्थी, म्हणजे मागं पडलेले विद्यार्थी आपण म्हणू शकतो, अशांचा एक गट केला आणि त्यांच्यामध्ये आपण त्यांना काही अभ्यास देऊन त्यांच्या संकल्पना ज्या आहेत त्या त्यांना आपण पूर्ण करायला लावल्या, तर त्याच्यातनं सुद्धा विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता जी आहे ती अधिक वाढते. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा ज्ञानरचनावादी जे वेगवेगळे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये, किंवा आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे कलेचा, म्हणजे संगीत कला असेल, जसं आपण पाहतो कविता गायन असेल, गीत गायन असेल, आपल्या ज्या भाषेत म्हणजे आपला काहीच संबंध नसतो अशा भाषेतलं गीत किंवा कवितासुद्धा विद्यार्थी पुन्हा पुन्हा ऐकून अतिशय सहज आणि सुंदर आवाजामध्ये म्हणून दाखवत असतात. कारण की संगीत जे आहे ती मुळातच मानवी मनाला भावतं आणि ते पटकन कॅच होतं. तर अशा पद्धतीने आपले पाठ्यघटक जे आहेत त्याचं नाट्यीकरण आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला मास्कचा वापर करता येईल, काही वेळा फिंगर पपेट्सचा वापर करता येईल, हँड पपेट्सचा वापर करता येईल. याच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने सुद्धा ज्यावेळेस तो अध्ययनाचा घटक जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत जाईल त्यावेळेस नक्कीच ते विद्यार्थ्याला ते आवडेल. जसं आता गणितातल्या काही संकल्पना आहेत, म्हणजे मेजरमेंटच्या संकल्पना आहेत, लिटर, मीटर किंवा किलोमीटर किंवा ग्रॅम. तर आपण वर्गातल्याच एखाद्या विद्यार्थ्याला आपण दुकानदार बनवून त्याला दुकानदारासारखा वेश करून आपण त्यांच्यामध्ये संवाद विद्यार्थ्यांमध्ये घडवू शकतो. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस दुकानातले संवाद जे आहेत, म्हणजे व्यवहारात जो विद्यार्थी कदाचित शाळेमध्ये गणितामध्ये थोडासा मागा असेल पण तो व्यवहारामध्ये मात्र अतिशय चतुर असतो किंवा सहजपणे तो व्यवहार करत असतो, मग ज्यावेळेस त्याला लक्षात येतं की व्यवहारातलं म्हणजे आपण जे व्यवहारात करतोय तेच आपल्या पाठ्यपुस्तकातल्या गणितात आहे, म्हणजे नाणी नोटा ओळखणं असेल किंवा किलो, लिटर, मीटर किंवा किलोग्रॅमचे या पद्धतीचे मोजमाप असतील, तर ह्या गोष्टी ज्यावेळेस त्याला अशा नाट्यीकरणाच्या माध्यमातून शाळेत अनुभवायला मिळतील त्यावेळेस त्या विषयामध्ये त्याचा इंटरेस्ट, त्याचा रस जो आहे तो आणखी वाढेल आणि तो विद्यार्थी नक्कीच त्याच्या अध्ययन क्षमतेकडे आणखी जोमाने वाटचाल करेल असं मला वाटतं. नक्कीच. अध्ययन अक्षम मुलांसाठी सरांनी जे इतके उपक्रम सुचवलेले आहेत ते जर सर्वांनीच कमी अधिक प्रमाणामध्ये राबवले तर त्या विद्यार्थ्यांनाही स्वतःबद्दलचा असलेला न्यूनगंड नाहीसा होईल असं मला वाटतं. सर, या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न मला आवर्जून विचारावासा वाटतो की सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला अनेक बदल करता येतील, पण एकच बदल अग्रक्रमाने करायचा झाला तर कोणता बदल आपण सुचवाल? शिक्षण क्रमामध्ये बदल म्हटलं तर शिक्षण पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती आणि आनंददायक शिक्षण पद्धतीकडे आपण जास्तीत जास्त ओढा ठेवला पाहिजे. विद्यार्थ्याचा फक्त त्याचा अध्ययन अध्यापनातला किंवा गुणवत्तापूर्ण विकासाबरोबरच सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा पद्धतीने होईल यासाठीचे उपक्रम किंवा यासाठीची अध्यापन पद्धती जी आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी उद्याचा भारताचा भावी नागरिक जो आहे तो असा सुजाण आणि सुदृढ असा भावी नागरिक या अध्ययन अध्यापनातून तयार होईल अशा दृष्टीची अध्यापन पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे असं मला वाटतं. खूपच छान. आपल्याशी चर्चा करताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर आम्हाला मार्गदर्शन मिळालं. क्षितिजाला गवसणी घालणारा सरांचा हा जर प्रवास पाहिला तर 4 ओळी इथं आवर्जून आपल्याला आठवतात. जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी के कहीं इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन, असली उड़ान अभी बाकी है, सारा आसमान अभी बाकी है. गोपाळवाडीसारख्या दुर्गम ठिकाणी भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर अख्ख्या गावालाही शिक्षणाचं महत्त्व सरांनी पटवून दिलेलं आहे. आपल्या विद्यार्थ्यांना क्षितिजाला गवसणी घालण्याचं एक स्वप्न सरांनी दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या पंखामध्ये त्यांनी बळ भरलेलं आहे. पाठ्यपुस्तकाची प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालणारे तंत्रस्नेही आणि उपक्रमशील असे शिक्षक आहेत. कलेचाही अतिशय प्रभावीपणे सर आपल्या अध्यापनामध्ये वापर करून घेत आहेत. प्रत्येक शिक्षकाला सरांचे हे विचार आणि आजची मुलाखत पथदर्शी ठरेल असा माझा विश्वास आहे. सर, आज आपण इथे आलात. नवनीत फाउंडेशनतर्फे आपले मनापासून आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जाता जाता फक्त मी एवढंच म्हणेल की माना कि इस जहाँ को गुलशन न बना सके हम, माना कि इस जहाँ को गुलशन न बना सके हम, कुछ कांटे तो कम कर जाएंगे जिस राह से भी गुजरेंगे हम, कुछ कांटे तो कम कर जाएंगे जिस राह से भी गुजरेंगे हम. माझ्या एकट्याच्या किंवा जिल्हा परिषद शाळेतल्या अनेक शिक्षकांच्या छोट्याशा प्रयत्नांनी किती फरक पडेल माहीत नाही,
पण आपण ज्या रस्त्याने जाणार आहोत त्या रस्त्यात पडलेला एक काटा जरी उचलला तरी मागच्याला येणारा प्रवाशांना जो आहे तो रस्ता जो आहे तो यशाकडे नेणारा राजमार्ग त्यांच्यासाठी खुला होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.